करायला हॉस्पिटलमध्ये होतो 6 वाजता घटना घडली मी रात्री 10:30 तिथे होते. मग तुम्ही सांगा ना. आणि इथं आल्यानंतर बाया बोलल्या तर डायरेक्ट निघून गेल्या. ही जबाबदारी नाही का त्यांची? मग तुम्ही बिबटे मारायची परवानगी द्या ना. शेतकरी बघतील काय करायचं ते. बरोबर म्हणतात तुम्ही घरात बसा. कायला बसा? मग तुम्ही जेवायला आणून देणार आहे आम्हाला ते सांगायचं तुम्ही घरात बसा. आम्ही पण मारू शकतो आम्हाला पण मारतो. बरोबर आहे यार चौधरी साहेब पुढे. चौधरी साहेब हो. चौधरी साहेब पुढे. चला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. माझ्या ऑफिसच्या जवळच आहे. तुम्हाला सगळी मदत करायला लावतो. काय अडचण? ॲम्ब्युलन्स घ्या बोलून. अरे भरत कुठे? भरत भरत बस रे. बॉडी टाकून थांबाय. मुलगा कुठे? तुझ्या गाडीत बसू. सरकारी दवाखान्यात पोलिसाला बोलवलं. गाडी नका काढू. गाडी नका काढू सर. ते एक काम करा. याला हवालदार आणि PSI पाटीलला बोलवलं. लोक वातावरण बिघडेल सर. गाडी नका काढू. वातावरण बिघडेल. आतली लोक चिडायला लागले. काही चिडणार नाही. थांबा 1 मिनिट. त्यांनाही सांगतो मी. मग गाडी हलवू. ऐका पाटील साहेब, आता ही गाडी हलवू आपण. ताईंना सांगू. ऐका. आणि इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळाचा पंचनामा ED दाखल करा. कुठलीही अडचण येता कामा नये. या मुलाला त्याचे वारस आहे. आलं लक्षात? संध्याकाळपर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंट काय असेल नुकसान भरपाई देतील. आणि शूटची ऑर्डर येते. शूटची ऑर्डर आली तर फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांचं काम करतील. ठीक आहे. ताईंशी बोलतो. या ताईंशी. हॅलो. नमस्ते कंची साहेब. शूटची जर ऑर्डर दिली तुम्ही तर लोकांचा मॉब हा सगळा शांत होईल. तर बऱ्यापैकी ताईंनी आम्ही शांत केला आहे. परंतु ती काही बॉडी हलवत नाही आहे. तर जरा ऑर्डर जर मिळाली तर लोकांना. खरं काय झालं की गेल्या 4 ते 5 घटना अशा ह्या 15 दिवसात झालेल्या आहेत. आणि इथं बिबट्या प्रवर्शन एरिया असल्याने आणि उसाचा बेल्ट असल्यामुळे इथं फार धोके आहेत. तर थोडंसं जरा लवकरात लवकर ऑर्डर दिली तर बरं होईल शासनाच्या नियमानुसार. हां हां ठीक आहे. पण ते लेखी जर दिली तर यांचं म्हणणं असं आहे की लेखी पाहिजे. त्या सातपुतेने समजा खात्या स्टाफला जर तुम्ही ऑर्डर शूट करा. काम चालू झालं. शूटिंगचं करायचं. मग संपलं. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. ठीक आहे. त्यांनी आता आहे ना सगळं काम चालू केले फास्टमध्ये. नाही काय काम चालू आहे? हां आमची एक विनंती आहे की तर काम होईलच. फॉरेस्टवाल्यांना सुद्धा मी बोललो. ऐका ना. ड्रोन फायरचे काय हत्यारं बित्यारं त्यांचे असतील ते सगळे आणायला लावले. ऐकून घ्या. सर्वे करून त्याचं काय असेल ते करून टाकू. पण आता आपल्याला डिकम्पोस्ट होऊ नये डेड बॉडी. ऐका. तर तिचा पंचनामा वेळेत व्हायला लागेल. घटनास्थळाचा पंचनामा आणि बॉडीचा पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा. तर त्यासाठी आणि PM करण्यासाठी तर आपल्याला ती बॉडी हलवावी लागेल. तोंडी सांगितलं. तोंडी नाही काम चालू केले त्यांनी. तो नाही म्हणतात. आपण काय म्हटलं होते व्हॉट्सअपला ऑर्डर. 1 तास लागेल. 1 तास लागेल. 1 तास लागेल. 1 तास लागेल. ऑर्डर येईपर्यंत त्यांनी ऑलरेडी काम थोडंफार चालू केलेलं आहे. तुम्ही आता बघत असाल तिथं काम चालू केलेलं आहे. आता बाहेरची लोक काय म्हणतात तुम्ही परस्पर आमच्या विषयी म्हणजे
आमच्या विषयात परस्पर काही निर्णय घेऊ नका. नाही ताईला सांगितलंय अजिबात नाही, त्यांचे सगळे अध्यक्ष ते संघटनेचे एक 5 मिनिटात फोन करतो तुम्ही बिबट्याने हल्ला केला. नाही नाही अजिबात नाही, त्यांना सांगणं विचारल्याशिवाय काही आपण निर्णय घेणार नाही. आणि त्यांची घरची हा, घरचे आणि संघटना आपण काय गडबड नाही करणार. नाही नाही अजिबात आपला इथं काकरपट्टामध्ये पिंजरा लावलेला, त्यांना सांगितलं होतं की पिंजरा नेऊ नका, तरी घेऊन अडचण गेलेले. कुठलीच येणार नाही, फक्त आपल्याला ती डिकम्पोजची बॉडी होते ना. मग त्यांच्याशी बोलू ऐका नका ना, आम्ही. त्यांच्या मुलाची मी बोललो आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे ताईंनी जर होकार दिला तर आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये बॉडी ठेवलेली आहे. पंचनामा कारण प्रोसिजर मोठी PM आहे. होऊ द्या ना. ऐका, तर PM वगैरे होऊ द्या, इन्क्वेस्ट पंचनामा होईल आणि घटनास्थळाचा पंचनामा आणि EDR दाखल बोलवतो. होईल. त्या मुलाला बोलून घे, त्यांना मुलाला बोलून घे. डॉक्टरला त्यांना बोलू. एकच जरा कॅमेरे दोन. आता आहे ना तुम्ही आणि कुटुंब जो काही निर्णय घ्याल तो सगळ्यांना ताईंना आम्हाला सांगायला मान्य आहे. आणि म्हणजे आपण तुम्ही ठरवायचं. पुढे मार्ग ठरवायचा. बरोबर. हा ते रेकॉर्ड घेऊ नका कोणी. नाही आता हे इथे फक्त प्रश्न हा समाजाचा नाही, सर्व आदिवासी समाज आहे, ठाकर समाज असा नाही. हा प्रश्न आहे एका व्यक्तीचा, जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य सर्वसामान्य जीवाचा. आता आमची आई तर गेली, ती काय परत येणार नाही, परंतु ह्या गोष्टी जुन्नर तालुक्यामध्ये वारंवार घडत आहेत. आमची जी भूमिका होती, जोपर्यंत ज्या बिबट्याने आमच्या आईला मारले त्याची जोपर्यंत आमच्याकडे ऑर्डर येत नाही तोपर्यंत आमची आई इथे राहील तरी जाईल, ही आमची भूमिका आहे. बऱ्याच लोकांना किती मृतदेहाची हेळसांड होईल, परंतु आम्ही आमच्या हृदयावरती मोठा दगड ठेवतो हे सांगतो. जर इथून पुढे तालुक्यामध्ये जे काही बिबट हल्ले होऊन निष्पाप जीव जात असतील आणि तिथे थांबत असतील तर आम्ही आमच्या माऊलीला 2-4 तासानंतरही अंत्यविधी करू शकतो आणि आमच्या ठाकर समाजामध्ये अंत्यविधी हा गाडून केला जातो. त्यामुळे मृतदेहाची काही तेवढी हेळसांड होणार नाही. परंतु जर आमच्या माऊलीच्या या देण्याच्या वृत्तीमुळे जर सगळ्या तालुक्याचं भलं होत असेल तर जोपर्यंत शूटची ऑर्डर येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि आमच्या माऊलीला कुणी हाती लावायचं नाही. बोला ना. स्पीकरवर टाक. हां हॅलो साहेब. त्यांना पण सांग. हां हॅलो साहेब, 2 तासामध्ये तुमची यंत्रणा इथं आली की आमची माऊलीला आम्ही हलवू, तोपर्यंत आमची माऊली इथनं हलणार नाही. नाही साहेब, आम्ही आहे ना आतापर्यंत प्रशासनाला खूप ताईंना मदत बोलायला केली. हवं. तुम्ही आता यावेळेला तुम्ही आम्हाला ऑर्डर मदत करा. द्यावी, आपण शूट करू त्याच्यावर. यांचं काम कायदा सोय असतं, तुम्ही त्याचं फक्त किंवा मी ऑर्डर दिलेली ऑलरेडी, म्हणजे मग पुढे मार्ग निघाल. हां चालेल साहेब, ते आले ना, ते तुमचे जे काही स्टाफ आहे तो आला की आम्ही आमच्या माऊली घेऊन जाऊ. एक मिनिट ताईंच करता इकडे. एक मिनिट हां ताई. सातपुतेजी, तुम्ही ऑर्डर दिली म्हणता ना? नाही, पण ती यंत्रणा लागली, कामाला लागली पाहिजे. तुम्ही इथून जायला नव्हतं पाहिजे बाहेर. बिबट्यांना शूट करण्याची ऑर्डर दिली का? त्यांना तुम्ही ऑर्डर दिली का शूट करण्याची? कोणाला दिलंय? कोणाला दिला आदेश? काय नाव? नाव काय त्यांचं? नाव काय? एक पवार आहेत, एक पवार म्हणजे रिटायर्ड मिलिटरीमन आहेत पवार, हां, त्यानंतर एक शिंदे आहेत रिटायर्ड मिलिटरीमन आणि एक दहाजोटे, असे 3 जण आहेत. ते कुठे आहेत आता? तिथं 2 जण तर तिथंच आहेत, पण त्यांच्या ठीक आहे, एक खाती करा सर. हे त्यांना बोलून घेऊ आपण, ऑर्डर झाली का? मागच्या 2 दिवसात त्याच्यावर काय गेलं ते सांगा. किती सांगा. म्हणूनच शूटची ऑर्डर आहे. हा मग मागच्या 2 दिवसात काही कोणी बोललंच नाही ना. मागच्या 2 हे झाले ना. प्रदीप चव्हाण. हो वाणी साहेब, हे फक्त आहे ना निष्काळजीपणाचे लक्षण आहेत फॉरेस्ट खातेवाल्यांची, बाकी काही नाही. यांना 10 वेळा सांगितलं, 10 वेळा कॉल झाला. साहेबांशी बोलतो. साहेब मिळतोय ते ताईंनी सूत्र मंत्रालयातून हलवल्यामुळे मिळत आहे. नाही तर तुम्हाला सांगतो याचं काय आहे, केंद्र सरकारचे आणि याचे आहे NGO आहेत. कारण कुठल्याही प्राण्याला आता सलमान खान सारख्यानी काळविटाला मारलं तर त्याला जेलमध्ये जावं लागलं. कायदा आहे,
आपल्याला जिभेला आड नाही म्हणून आपण काही बोलतो, तर ते संपूर्ण नियम बाह्य करता येत साहेब आहेत इकडे येऊ द्या ते 2 मिनिटं ते वड्यामध्ये सर्च करतात, ते तुमशी बोलतायत. आता त्यांनी काम चालू केलं. साहेब म्हणतात आता लेख हॅलो चव्हाण, हा आपण 1 मिनिट तोपर्यंत हा चव्हाण इकडे साहेब, काकडे साहेब फॅन बंद करा. ऑर्डर काय दिली? ऑर्डर काय दिली तुम्हाला? हा शूट करा म्हणून दिली ऑर्डर. व्हॉट्सअपला टाका मला. नाही काम करतात जे पण शूट करणार आहे ते पण व्हॉट्सअपला ऑर्डर टाका. ऑर्डर साहेब काढते. ठीक आहे ना, आम्ही 15-20 मिनिटं थांबायला तयार आहोत. काय अडचण नाही, काय अडचण नाही. रेकॉर्डिंग करून घेते. अरे सर तुम्हाला ऑर्डर काय झालेली आहे? तुम्हाला ऑर्डर काय झालेली आहे? घेऊन निघाले इथे पोहोचताय. येऊन गेलो 15 मिनिटं. सर्च करतोय त्याला. हा म्हणजे इथं परिसरात असलेल्या बिबट्यांना शूट करण्याची ऑर्डर झाली. हो हो म्हणजे नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची ऑर्डर झाली. नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची ऑर्डर झाली. मला तोंडी आदेश भेटलेले. हो तोंडी तुम्हाला सांगितलंय ना. यस मी चालू केलं. मी आता वर सर्च करतोय. तुम्हाला कोणी सांगितलं तोंडी? सत्तर साहेबांनी आम्हाला आदेश दिले. मी त्याला काय सांगितलं की परत घटना नाही घडली. असे अधिकारी जे काय आम्ही आपण कशाला आलो त्या कुटुंबाचं सांत्वन करायला आलो. यांनी दादागिरी करून आपल्याला कचवली द्यायच्या काय? नाही त्याचा बंदोबस्त करू. काय मी SP साहेबांशी बोलते. ही कोणती पद्धत? ताठे नाही ते हो कोणी कचांडी दिल्या? ते आता मला काय माहिती, तुम्ही पाहा ना. आणि कोणाला कचांडी दिल्या? मला दिल्या. कोणाला दिल्या म्हणजे आपण कोणी नाव गाव असं पहा ना तुम्ही. विचारा साहेब आहेत नाही तर त्यांना विचारा कोण अधिकारी काय. इथं थोडंसं परिस्थिती. अरे बाबा परिस्थिती कोणी कचांडी दिल्या? साहेब आम्ही तुम्हाला मदत करायला चालू होतो, आम्ही दंगल करायला नव्हतो. नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तो जरा आगावच दिसतोय. अशा पद्धतीने नाही चालणार. त्यांनी सांगितलं जर पुढे तुम्ही काय करायला तुम्ही कोणी असं म्हणणार. ताटी म्हणून कोण आहेत ना, त्यांचं नाव मी सांगतो. ताटी म्हणून कोण होते, त्यांनी धक्का मारलाय. आम्ही तिथे पाहिले ना. चेक करा काय म्हणतो. ऑर्डर आली ना? तुम्ही एका माणसाला 20 लाख रुपये द्यायचा ना, ते बिबट्याला खाती सर 1 मिनिट या ना इकडं. सर या ना. त्या प्राण्याचे जे काही नियम केलेले आहेत मला पण माहिती नाही, परंतु थोडीशी चर्चा झाली. आता हे बिशे साहेबच सांगतील. थोडक्यात प्राण्याला बंदिस्त करताना किती बाय कितीची जागा, कुठल्या प्राण्याला बंदिस्त करता येतं, कुठल्या प्राण्याला मोकळे ठेवता येतं, त्याला इथला प्राणी ताडोबाला नेता येतो का, दुसऱ्या जंगलात ठेवता येतो का, याचे काय नियम असतील तर तुम्ही थोडक्यात यांना एक्सप्लेन करा लोकांना. तुम्हाला आता काही लेटर आले ते पहिले सांगा मला. आता तोंडी सुद्धा थोड्या वेळाने आता आम्ही प्रस्ताव पाठवलेला सर लगेच आता तिथून पण रायटिंगमध्ये देते. पण तोंडी आता आम्हाला परमिशन मिळाली. तोंडी ऑर्डर काय झाली? शूट करण्याची कुठल्या बिबट्या? नरभक्षक बिबट्याला. सामग्री आहे का आता? सर सकट का नरभक्षक? नरभक्षक तुम्हाला दोन समजणार कसं? आता आपण स्वाब वगैरे घेतोय. स्लॅब घेतला नाही, जरी तुम्ही स्वाब घेतला असला तरी पण 2 बिबटे असतील. तुम्ही काय पकडले त्याला मारणार आहे का? दिसल्या नाही थांबा एक ट्रॅक्युलाइज पण ट्रॅक्युलाइजची पण टीम आहे आपल्यासाठी. आपण दिसलं तर ट्रॅक्युलाइज पण करणार आहे. पिंजऱ्यामध्ये सापडला तरी तो ट्रॅप झाल्यानंतर त्याचा अनालिसिस. या परिसरामध्ये जेवढे काही बिबटे आहेत सगळे पकडायचे आणि त्यानंतर स्वाब करायचे. तुम्हाला समजणार नाही की हा बिबट्या तो मारला, तोच मारणार नाही ना. बरोबर आहे की नाही सगळ्यांचं? कसं समजणार? स्वॅब जर तेच नाही मारणार सर. हे हुशार आहे, ते मारणार नाही, ते पकडून नेणार. स्वॅब चेक करणार. सर सकट बरेचशा अधिकाऱ्यांनी बाजरीचं राखण करा, उसाला पाणी करा, अशी कामं करा ना तुम्ही. त्यांना विचारा तालुक्यात बिबटे किती आहेत ते सांगा. ते काय मोज पहिला बिबटे पगार कशाचा घेतात? 440 आकडा घेतला मी परवा. 440 द्यायचं होतं ना. 440 मी त्याला म्हणलं. सामान्य नागरिकाची तुम्हाला ऑर्डर काय आहे? लेखी स्वरूपात मिळेल त्यावेळेस मिळेल, परंतु आत्ता माझे जोडीदार एक पवार मेजर म्हणून कुठे ते पवार कुठे? जुन्नरचे
पवार कुठे पवार आता रस्त्याने येतात ते आणि मी घेऊन येत आहे ते रायफल घेऊन येतात ते आणि मी बरोबर राहून आता आम्ही तासाभरामध्ये ती कारवाई सुरू करतोय. तुम्हाला ऑर्डर काय झालेली आहे? लेखी ऑर्डर लगेच भेटले. तोंडी काय झाली? आदेश भेटले की तोंडी ऑर्डर काय दिली? तोंडी आदेश भेटलेले की नरभक्षक बिबट्या आहेत त्याला आपल्याला कोणत्याही प्रकारे शूट करायचे आज. अशा मला ट्रंकलाइज करणार आहेत की नाही ट्रँक्युलाइज दुसरे बिबटे ट्रँक्युलाइज केले जातील, परंतु पहिल्यांदा जो बिबट्या आता ह्या परिसरात आहे तो बिबट्या शूट केला जाईल. ही आदेश आत्ता जे तोंडी आदेश आले ते माननीय उपवन संरक्षक जुन्नरचे सातपुते साहेब त्यांनी आता मला तोंडी आदेश आत्ता मोबाईलवरती दिलेले आणि लेखी आदेश यायची वाट पाहू नका. लेखी आदेश ज्यावेळेस येतील ते मी देईलच म्हणते. आता तुम्ही नेमकं काय काय करणार आहे? आता रायफल आल्यानंतर आम्ही आधी ड्रोन शूटिंग चालू आहे. ड्रोन शूटिंगमध्ये ज्या ठिकाणी दिसून येतो आहे बिबट्या त्या परिसरात जाऊन आम्ही त्याला थोडंसं घात लावून त्या पद्धतीने शूट करण्याचा प्रयत्न बोलतोय आम्ही सत्य समजायचं. कॅमेऱ्यासमोर आता कॅमेऱ्यासमोर जर मी बोलत असेल सर तर तुम्ही हे मान्य केलं पाहिजे ना सर. तुम्ही प्रशासनाची बाजू बोलताय. नाही प्रशासनाची नाही आहे लेखी आदेश असल्याशिवाय ऐका लेखी आदेश, परंतु एक शासनाचा वर्ग 1चा अधिकारी जर आदेश देत असेल तर त्या आदेशाची अवहेलना करणं माझं कर्तव्य नाही आहे. तुम्ही ऑर्डर फॉलो करणार? ऑर्डर फॉलो करणार आणि मी एक माजी सैनिक या नात्याने अजून सांगतो. त्याच्यावरती या बाईला धरलं त्यांचं म्हणणं तुम्ही बाहेर निघू नका. बाहेर नाही निघायचं मग करायचं काय? ऊसाचं पाणी त्यांनी भरावा, बाजरीचा राखण त्यांनी करावा, आपल्याला बाहेर पडायचे कारण काय? बरं 80% ऊस तुटून गेलेले आहेत. आता ऊस तरी कुठे आहेत? अडचण नाही एवढी. आता बाजऱ्या बिजऱ्या आहेत त्याच्यातच सगळे वाघ हत्ती गावतात आणि बाजऱ्यांमध्ये. आता अशा तऱ्हेने तुम्ही एकत्रित प्रयत्न करून नाही पण इथे कोणी हलायला तयार नाही आहे. ते लोक ठाकर समाजाचे सगळे लोक जमा झाले. त्यांना असं वाटतं की आपण गरीब आहोत, आपण समाज आपला त्या ठिकाणी म्हणतो की आम्हाला कोणाचं संरक्षण नाही, कोणीही आमची दाद घेत नाही अशी भावना झाली ना. हो आम्ही सगळे इथे बसून आहोत. त्यांचं सांत्वन कसं करायचं? आपण त्याची आई गेली त्या मुलीला काय सांगायचं? आम्ही त्याला शूट करायची ताबडतोब आदेश देऊन ते शूट झाला तरच. कारण 3 दिवसात ह्या 3 घटना घडत आहेत आणि ह्या 2 महिन्यात 6 घटना घडत आहेत. 6 लोक आपण गमावली. होय ऐका ना, ते डेड बॉडी हलवायला तयार नाही, ते PM ला पाठवायला तयार नाही. पण बॉडीची अशा पद्धतीने अंकुश शेठ, आता तुम्ही आणि आशाताईंनी संयुक्तिक प्रयत्न करून बिबट्याला शूट करण्याची ऑर्डर मिळवलेली नरभक्षक, तुम्ही या ऑर्डरवर समाधानी आहेत का? काय तुम्ही सांगाल? समाधानी आहे असं म्हणता येणार नाही. तालुक्यात बिबट्यांची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि हा नुसता एक बिबट्या मारून त्याचा काही उपयोग होणार नाही. आपल्याला याच्यासाठी ही बिबट्या निर्मूलन करण्यासाठी त्याच्यासाठी शासनाने काहीतरी धोरण आखलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे. बिबट्यांची संख्या आता ताईंच्या बोलण्यातून मागाशी आली 500च्या वर आहे आणि अशी जर परिस्थिती पाहिली, बिबट्यांना जे खाद्य लागतं ते खाद्य आपण बंदिस्त ठेवले आणि त्यांना जे खाद्य लागते ते त्यांना सहज उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळे बिबटे माणसांवर हल्ले करायला लागले. तर फॉरेस्टवाल्यांनी एका माणसाला मृत्यू झाल्यानंतर 20 लाख रुपये देण्यापेक्षा त्या बिबट्याला खाद्य उपलब्ध करण्यासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे.
आता तुमचे दोघांचे पण दिल्लीमध्ये संबंध आहेत, प्रश्न मार्गी कसा लागेल? माझे संबंध नाहीत, पण ताईंनी त्या बाबतीत तुमचे पण संबंध आहेत ना, आता काय ते वेगळं सांगायची गरज नाही. माझे काय कोणाबरोबर संबंध नाही. सध्या मी तटस्थ आहे, हे ताईंना माहिती आहे. हे तटस्थ आहे. ताई प्रश्न मार्गी कसा लागेल? ताई प्रश्न तो मार्गी लावते. एक प्रश्न असा आहे की आधी जी महिला आज आपण गमावली ती माझी बहीण, माझी ताई किंवा माझ्या घरातली आहे, या भावनेतून मी इथे आहे. आणि जीव गेला आहे हे सत्य आहे. जर सतत आपण पाहतोय की 3 दिवस घटना घडत आहेत, ती पहिली महिला पिंपळवंडीची अजून हॉस्पिटलमध्ये विघ्नतामध्ये आहे, जिच्या श्वसन नलिकेला नख आतमध्ये घुसलं, इन्फेक्शन झालं आहे आणि तिचा जीव धोक्यात आहे. काल दुसरं ते बाळ गेलं 8 वर्षाचा, जो पाहुणा म्हणून आला आणि या ठिकाणी तो देखील 8 वर्षाचं बाळ गेलं. मग माझं म्हणणं आहे प्रशासन ज्या पद्धतीने त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे किंवा त्यांना आपण अल्टिमेट दिला होता की याच्यानंतर कुठलीही घटना अशी घडली तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, परंतु ती घटना घडलीच आणि आज ह्या ताईने आपला जीव गमावला. आणि म्हणून समाजाला काय वाटतंय त्यापेक्षा आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे आपण की आपल्याला काय वाटतंय. उद्या मीही त्यांच्या जागी असेल, माझ्या कुटुंबातलंही कोणी असेल, म्हणून त्याचा बंदोबस्त लागण्यासाठी त्यांनी सांगितलं की आमची माय माऊली राहिली 2 तास बसू, तशी डेड बॉडी राहिली तर चालेल, पण जोपर्यंत ऑर्डर येत नाही, जोपर्यंत तो बिबट्या मारला जात नाही, तोपर्यंत डॉक्टर केदार आणि त्यांच्या त्या कुटुंबातले त्यांच्या मुली आणि मुलांचं म्हणणं आहे की तोपर्यंत आमची आई तशी गेलेली आहे, 2 तास आम्ही वाट बघायला तयार आहोत. प्रशासन किती हालताय ते आता आपल्याला बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण ही जी ऑर्डर आहे ही टेम्पररी, आजची घटना घडली, जो बिबट्या नरभक्षक असेल त्याला शूट करायला सांगितलेलं आहे. तो नरभक्षक आहे, त्याचं ते नंतर रिचेक करणार, मग शूट करणार. ह्या घटना अशा घडत राहणार आहे. सरसकट याच्यावर उपाययोजना होणं अपेक्षित आहे. हे विचार उपाय होण्यासाठीच आपण पत्र तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं आहे की आपल्याला काय काय अपेक्षित आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला काही फायदाच नाही. कसं आहे की पट्ट्याचा वाघ, जो पट्ट्याचा वाघ, ती नर, तो मादी 12 वर्षांनी एकदा पिल्लू जन्माला घालतं, परंतु हा मांजर जातीमध्ये मोडणारा बिपट आहे आणि हा वर्षाला पिल्लं देतं मांजेसारखीच. मग ही उत्पत्ती जी वाढती आहे तिला आधी रोखलं पाहिजे आणि जे वाढले आहेत त्यांना आधी दुसरीकडे स्थलांतरित केलं पाहिजे. अशा पद्धतीचं पत्र हे तयार केलं आहे आणि स्थलांतरित करून ताडोबाची वाडी असेल, त्या ठिकाणी सह्याद्री असेल, दुसऱ्या राज्यात असेल, जिथे तुम्हाला प्रयोजन करता येतं तिथे जाऊन करा, परंतु ताबडतोब हे पावलं उचलली गेली पाहिजे. आणि राज्य सरकारने सुद्धा याच्यावर कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन केंद्र सरकारला त्याच्यामध्ये समाविष्ट करून प्रायोजिक तत्वावर नसबंदी ताबडतोब सुरू केली पाहिजे. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि लोक जरी आता उद्रेक पाहिल्यानंतर असं वाटतं की प्रत्येकाला ठिकाणी वीज का मारू नये, परंतु कायद्याच्या बंधन आम्ही पाळतोय. मग कायद्याने सुद्धा आपली भूमिका तातडीने त्या पद्धतीची घेतली पाहिजे की परत जीव जाऊ नये. आणि जर याच्यानंतर घटना घडलीच तर खरोखरच जसं अंकुश शेठ म्हणले, आम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की लोकांच्या हितासाठी, लोकांच्यासाठी आम्ही सतत रस्त्यावर असतो, तर मग प्रत्येक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतो, आम्हाला उतरावं लागेल, दुसरा पर्याय नाही. कारण शासनाचं लक्ष इकडे केंद्रित करावं लागेल. राज्य शासन, केंद्र सरकारने ताबडतोब हा निर्णय घ्यावा. ही भूमिका, जी मागणी आहे शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, ती ताबडतोब मान्य झाली पाहिजे. रोज कामाला गेल्याशिवाय पोटाची खळगी भरू शकत नसू, त्यांना तुम्ही काय सुचवणार की घरात बसा? होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या सूचनेप्रमाणे आम्ही जे म्हणतोय, कायद्यात जितकं बसतंय ते बसवून तातडीचे निर्णय घेणं, अत्यंत तातडीने ते निर्णय होणं गरजेचं आहे, अन्यथा याचा उद्रेक होईल असंच मी सांगू शकतो. नसबंदीचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे अद्याप गेलेला नाही, अशी तक्रार खासदार अमोल कोल्हे यांची आहे. नाही, मला काय म्हणायचं आहे, अमोल कोल्हे काय म्हणतात त्यापेक्षा 5 वर्ष त्यांनी झोपले होते का? जेव्हा त्यांना लोकांनी खासदार बनवलं त्यावेळी त्यांना का वाटलं नाही पहिला जीव गेला? कधी ते कोणाच्या घरी भेटायला तरी गेलेत का? ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी जबाबदारीने बोलावं. आणि डॉक्टर म्हणवतात स्वतःला, म्हणजे त्यांना त्याची किती तीव्रता वाटली पाहिजे. ती जर वाटत नसेल तर आम्हाला त्याच्यामध्ये पडायचं नाही, राजकारण आणायचं नाही. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून आहोत, आम्ही जनतेसाठी आहोत आणि जनता म्हणेल ते आम्ही करणार, जनतेसाठीच करणार. कोणाचे उपदेश घ्यायला आम्ही आता रिकामे नाही. तिथे थांबा तुम्ही. डॉक्टर साहेब विश्वास ठेवा, कागदापेक्षा मी स्पॉट सोडित नाही, काही झालं
पोरगा इकडे पहा तुम्ही. फक्त दुसरी घटना काढायची आणि स्पॉट सोडू नका. आम्हाला एवढं आश्वासन द्या सगळे. हे कसं साखळी ही साखळी सगळी पाहिली पाहिजे. आमदार काही गेलं पाहिजे. कोण खाते का गेलं. तुमची इच्छा आहे का लोकसभेवर जुन्नर तालुक्याने बहिष्कार टाकावा? तानाजी तांबेंच्या मनात काय मला कसं कळणार? माझ्या मनात हेच आहे. पालकमंत्री येऊन गेले, बिबट्यांची नसबंदी करू. नसबंदीने प्रश्न सुटणार आहे का? शूट करून प्रश्न सुटणार आहे का? पालकमंत्र्यावर तुम्ही सोबतच होते. होतो ना, नाही पुढे म्हणतोय. पण आज जर आमचा शेतकऱ्याचं एक कुटुंब जर उद्ध्वस्त व्हायला लागलं त्याला जबाबदार कोण? आज तालुक्यात दररोज एकावर शूटची ऑर्डर झाली ना. हो, शूट किती करणार? 440 करणार का तुम्ही बिबटे शूट? असं होऊ शकतं. तुम्ही मागणी करा. प्रत्येक वाडी वस्त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये 24 तासाच्या आत पिंजरे लावा. आम्ही साहेब परत फॉरेस्टला आवाहन करतोय. वाणी साहेब, आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला आवाहन करतोय, जर आजपासून 24 तासाच्या आत वाडी वस्त्यांमध्ये पिंजरे लागले नाहीत तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरू आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला लॉक लावू. पिंजरे लावून त्यात बिबट्या पकडलेला बिबट्या कुठे ठेवतात हे आता काय वेगळं सांगायची? त्यांनी शासनाची जबाबदारी आहे साहेब. शासनाने काय करावं त्यांनी ठराव. दररोज एक माणसाची हत्या झाली पाहिजे का? पुन्हा 255 पकडलेला बिबट्या, जुन्नरचा बिबट्या आंबेगावला सोडला जातो. आंबेगावचा बिबट्या कुठे सोडला जातो ते सगळ्यांना माहिती. जबाबदारी वन खात्याची आहे वाणी साहेब. ते सोडू नये म्हणून काय करणार आहे? त्यांनी त्याची योजना केली पाहिजे. नाही तर त्या आमच्या हातात AK-46 आम्ही 440 मारून टाकतो. आमची तयारी आहे. साहेब, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपण काय आवाहन कराल? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चौधरी सर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जनतेला आपण काय आवाहन कराल? जनतेने शांततेत राहावं. याच्यावरती लोकप्रतिनिधी असतील किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा आम्ही पोलीस डिपार्टमेंट मार्फत आम्ही शासनाला कळवू की इथली परिस्थिती काय आहे. आणि त्यानंतर वरच्या लेवलला, मंत्रालयीन लेवलला आणि केंद्र सरकारच्या लेवलला जो निर्णय होईल त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासन करेल. की जनतेच्या ज्या समस्या आहेत, आता सध्या अशा समस्या आहेत की इथे संपूर्ण शेती बेल्ट आहे आणि या शेती बेल्टमध्ये रोज शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या शेतामध्ये जावं लागतं आणि ऊसाचा बेल्ट असल्या कारणाने, शुगर केनचा बेल्ट असल्या कारणाने बिबट्याला लपण्याची जागा तिथे भरपूर आहे आणि तिथून शेतकऱ्यांच्या कुटुंबावर किंवा शेतकऱ्यांच्या इतर लोकांवरती सुद्धा हल्ले झालेले आहेत. तर ते हल्ले कसे कमी करता येईल, बिबटे कसे कमी करता येईल याचा उच्चस्तरीय पातळीवरती निर्णय होईल आणि त्यानंतर ती अंमलबजावणी होईल आणि त्यानंतर भयमुक्त इथला परिसर होऊन जाईल. जनतेने कायदा हातात घेऊ नये. कोण म्हणजे जनतेने कायदा हातात घेऊ नये, जेणेकरून कायदा हातात घेतल्यानंतर गुन्हे दाखल होतील. होणारी घटना तर होऊन गेलेलीच आहे. तर पोलीस प्रशासनाला शांततेच्या मार्गाने मदत करावी एवढीच आमची इच्छा आहे. जनतेला आवाहन करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.